नाहीत, एकट्या आलायत का? तुम्हाला बसमध्ये कोणी बसवून दिलं? मी बॅग घेऊ का तुमची? बरं मी पटकन चहा टाकते तुमच्यासाठी, बरं वाटेल गरम गरम चहा घेतलात तर. हे घ्या. प्रवास कसा झाला? छान झाला ना? बबड्यानी सगळ्यांचा ऑर्डर केलेला फराळ पोचवला वाटतं. हो, सगळ्यांचा फराळ सगळ्यांच्या घरी नीट पोचलाय वेळेत अगदी. आजोबा कसे आहेत आई? बरेत. आईंचा माझ्यावरचा राग अजून गेलेला दिसत नाहीये. सोहम, सोहम, आई काही हवंय का? मी मदत करू का? अरे बाबड्या, ऐकलंस का? ए बाबड्या. आई तो हेडफोन लावून बसलाय, त्याला तुमचा आवाज ऐकूही जाणार नाहीये. आई मी निघू का? आई महत्वाचे फोन सुरू असतात ग, सारखी सारखी काय हाका मारत राहतेस? अरे बाबड्या, मला तुला आठवण करून द्यायची होती. मला टेन्शन आलंय. लाईटचं बिल कुठे भरलंय? आज शेवटची तारीख आहे. ते बघ तिथे ठेवलंय मी. ते बघ, जा जा भर लवकर. आई बघ, माझ्याकडे पैसे नाहीयेत. एक काम कर ना, तू भर ना बिल. माझ्याकडे पैसे आले की देईन तुला. हा? अरे मी कुठून देऊ पैसे? तू तू हे एवढ्या शंकरपाळ्या करतेस ना त्या प्रज्ञासाठी, मग घे ना याचे पैसे. हे बघ, अशी कामं ना फुकट नसतात करायची. बबड्या, आपले लाईट कापले गेले ना, काळोखात राहावं लागेल आपल्याला. अगं पण पैसे भरले तर लाईट का कापतील? आणि तिने पैसे नाही दिले तर? का नाही देणार? हे बघ, नाही दिले तर मला सांग, मी वसूल करतो पैसे. बरं चला, उशीर होतोय मला, निघतो मी. हा बाय. अरे अरे बाबड्या, अरे त्या बिलाचं बघ. काय हा मुलगा आहे खरंच. आई हे मी काय झालं? अगो बाई, लाईट गेले की काय? हो खरंच, वाटलंच होतं मला असं काहीतरी होईल म्हणून. मी सांगत होते बबड्याला, बिल भर बिल भर. काय करतो हा मुलगा असा? आता काय करू मी देवा? आसावरी, आसावरी. अगं बाई, या या. सावकाश सावकाश सावकाश. काय उकडतोय ना. अगं छानपैकी टीव्ही बघत होते, मध्येच लाईट गेले, सगळी कामं तिथे राहिली. अगं बाई, म्हणजे तुमचे पण लाईट गेलेत का? हो, अख्ख्या सोसायटीचे लाईट गेले. काय झालं काय माहित? अख्ख्या सोसायटीचे गेलेत का लाईट? बरं झालं बाई. अगं बरं झालं काय? बरं झालं नाही नाही, म्हणजे असं नव्हतं म्हणायचं मला. सगळ्या सोसायटीचे गेलेत ना लाईट. माझंही काम राहिलं ना, माझं मिक्सरमुळे अडतंय. शेवटी पाटावर बंटा काढला मी. खरंच कौतुक आहे तुझं. एक मिनिट हा, तुम्हाला मी जरा शंकरपाळी देते चाखायला. सांगा बरं कशी झाली आहे. घ्या. मस्त, एकदम खुसखुशीत. कशा केलास ग? प्रमाण काय? हो सांगते ना. कशाला, मी करूनच देते तुम्हाला. 5च्या आत पैसे मिळाले तर लगेच लाईट बिल भरता येईल. प्रज्ञा, अगं हे घे, तू सांगितलं होतंस ना, तयार झालं. हा, दे दे. लाडू आणि शंकरपाळे. बघू बघू.
बरं झालं बाई, मला तर टेन्शनच आलं होतं. लाईट गेले म्हटलं तर काय करणार, मिक्सर कसा चालवणार. शेवटी पाटावर वंटा काढला आणि जुन्या पद्धतीने केला दाण्याचा कूट. अगो ताई, तरी मी तुला विचारणारच होते, हा शेंगदाण्याचा लाडू असा कचकचतोय का? बिनसलंय, लाडवाचं प्रकरण एकदम बिनसलंय ग. आणि खरं सांगू का, शंकरपाळे पण कडकडीत झालेत. कुठलं तेल वापरलंस? अगं नेहमीच वापरलं मी. अगं तेलाचा वास येतोय. नाही ग प्रज्ञा, असं काय बोलतेस, नेहमीच तेल होतं चांगलं. हे पदार्थ जर मी बाहेर दुकानातून विकत आणले असते ना, तर लगेच दुकानदाराच्या तोंडावर मारून आले असते आणि चांगलं सुनावलं असतं की असला माल विकतोस काय. पण तुझं काय, तू आपलीच आहेस. तुला 4 पैसे मिळावे, तुला मदत व्हावी म्हणून तुला ऑर्डर दिली होती. पण अशी फसवणूक करणं योग्य नाहीये बघ. अगं पण तू आत्ता तर म्हणालीस ना की छान झाल्यात शंकरपाळ्या, लाडूही छान झालेत म्हणून. मी सुलभा काकूंना चाखायला दिल्या होत्या, त्यांनाही आवडल्या. त्याही म्हणाल्या छान खुसखुशीत झालेत म्हणून. कमाल झाली ताई तुझी. अगं मी दिलेल्या ऑर्डर मधून शेजार पाजारांना देतेस? अगं नाही, मी फक्त चाखायला दिल्या होत्या. ताई, तू असा फसवा धंदा करणार आहेस का? अगं काहीच कसं वाटत नाहीये तुला? छे बाई, मी यापुढे तुझं नाव कुणालाही सुचवणार नाही. अगं असं नको बोलूस प्रज्ञा, मी खरंच चांगलं तेल वापरलंय आणि लाडू सुद्धा साजूक तुपातले आहेत ग. अगं पण चव तशी लागत नाहीये. ठीक आहे, मग तुला परत बनवून देते. हे डबे राहू देत. डबे राहू देत. अन्न वाया कसं घालवू? पण हा ताई, या पदार्थाचे पैसे देऊन मी पैसे वाया घालवणार नाहीये. बाई, दिवे आले वाटतं. बरं झालं तेव्हा. काय करू मी, कसं करू? हॅलो, नमस्कार. मी आसावरी राजे बोलतेय. मला माझ्या कोड्या गहाण ठेवायच्या होत्या. नाही, किती ग्रॅमच्या आहेत वगैरे खरं मला माहिती नाही. खूप जुन्या आहेत, 70-80 वर्षापूर्वीच्या आहेत. पण सोनं अजून छान लख लकाकत. काय करताय तुम्ही आई? तुमच्या कुड्या. हे बघ शुभ्रा, ज्या गोष्टींशी तुझा काही संबंध नाहीये ना, त्यामध्ये तू पडू नकोस. संबंध नाही कसा आई? तुम्ही आई आहात माझी. आणि आई, तुम्ही तुमच्या इतक्या मौल्यवान कुड्या त्या 2-3 हजाराच्या बिलासाठी विकताय. ते सकाळी ऑनलाईन भरून झालंय माझं. आई प्लीज, पुन्हा हे असं कुड्या वगैरे विकायचा विचार करू नका. तुमच्या आईनी त्यांची शेवटची आठवण म्हणून दिल्यात ना त्या. त्यांच्या आईंच्या कुड्या आहेत ना त्या. मग आई, ह्या बिलाची परतफेड म्हणून तुम्ही त्या गहाण ठेवणार आहात का? का करताय असं? मी आहे ना. तुम्ही कितीही नाकारलात ना, तरी मी आजही या घराचा आणि या कुटुंबाचा भाग आहे. हे घे. तुझे उपकार नको आहेत मला. बिलाचे पैसे मी नाही देऊ शकत आहे, तेव्हा हे ठेव. आई प्लीज नको. का? मला स्वाभिमानाने जगण्याचा अधिकार नाहीये का? आई हो, काय बोलताय तुम्ही? आता त्या 2-3 हजाराच्या बिलासाठी तुम्ही हे इतके मौल्यवान दागिने माझ्याकडे गहाण ठेवणार आहात का? ठीक आहे, तुला उद्या पैसे आणून देईन. नाही, नको. तुम्ही
तुम्ही ते गहाण ठेवून मला पैसे द्यायला नकोय आई. द्या, तुमचा हट्ट म्हणून ठेवते मी या कुड्या माझ्या जवळ. आता हा दागिना तुमचा मी माझ्याकडे गहाण ठेवते. ठीक आहे, तसं समज हवं तर. प्रत्येक सासू कधी ना कधी तिच्या सुनेला घराण्याचे पिढीजात दागिने देते. घराण्याची परंपरा सुखरूप राहावी आणि पुढे चालत राहावी या विश्वासाने ही भावना एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे दिली जाते. आज तुम्ही सुद्धा हा इतका मौल्यवान दागिना माझ्या हातात दिलात आई. कशासाठी? तर लाईट बिलाची परतफेड व्हावी म्हणून. आई, खूप वाईट वाटलंय मला आज. हा दागिना देऊन तुम्ही मला आज परक केलं ताई. ज्या क्षणी तू गळ्यात मंगळसूत्र काढून टाकलंस त्या क्षणी तू मला परकी झालीस. आपलं नातं संपलं शुभ्रा. आता तू माझी सून नाहीयेस. काय झालं शुभ्रा? तू ये 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 इकडे. बस 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 बस. पाणी हवंय का? अरे जरा पाणी आण रे. घे पाणी पितो. सोहम काय बोलला का तुला? मासावरी? सर, कोणी बोलतच नाही हो माझ्याशी. बोलत असते तर बोलून वाद तरी मिटवला असता, पण दोघांनी अबोला धरलाय. आई तर माझ्याशी असं वागते जसं मी या घरात एक्झिस्टच होत नाही. मला उद्मरायला होतंय हो त्या घरात. इतकं परक करून टाकले आईने, मला विश्वासही बसत नाहीये त्यांच्या या वागण्यावर. सोहमशी माझं नातं तुटतंय याचा अर्थात मला खूप जास्त त्रास होतोय, पण मी काय करू? पण आई आई प्रत्येक प्रसंगात माझ्या बरोबर होत्या ना. त्यांना माझी बाजू कळायची, ते ऐकून घ्यायचे आणि त्यांना ती पटायची सुद्धा. मग हे असं अचानक का बिनसत चाललंय सगळं? आमच्या दोघींचं नातं तर दिवसेंदिवस खूप जास्त बिनसत चाललंय. इतकं ना की मला आता त्या घरातही नाही राहावं असं वाटत आहे सर. मी आता या घरातनं बाहेर पडायचं ठरवलंय. बर, तू घर सोडून जाणार. पुढे काय? त्याचा विचार नाही केलाय मी सर, पण आता या घरात नाही राहावं ते मला. त्याचा परिणाम माहित नाही. मला माहिती आहे ना. तुझ्या आणि सोहमच्या नात्यामधलं अंतर वाढत जाणार. आणि आसावरीने तर तुला स्पष्टच सांगितलं की तिच्याशी तुझं असलेलं नातं
सोहमचं तुझ्याशी असलेलं नात्याचं बाय प्रॉडक्ट आहे चक्क, नाही त्यामुळे आहे किंवा तेही संपणारच. तुझे आणि त्यांचे मार्ग कायमचे वेगवेगळे होणार. हे सोल्युशन आहे का ग? नाही माहिती सर, खरं सांगते हे सगळं वागताना मला आनंद नाही होते हो. त्यातून कोणालाच आनंद होणार नाहीये शुभ्रा. आणि ज्या सोल्युशनमुळे कोणालाच आनंद होत नाही ना, त्या सोल्युशन मुळातच कुठेतरी चुकलेलं असतं असं माझं मत आहे. मला कधी कधी वाटतं की ज्या नात्यासाठी एवढे कष्ट घेतलेले असतात, एवढा वेळ, एवढे इमोशन्स त्यात इन्व्हेस्ट केलेले असतात, ते नातं तुम्ही आजकालची मुलं असं पटकन तोडायला कसं तयार होता ग? नाही, माझं अजिबात असं म्हणणं नाही की त्या नात्याचं ओझं वागवत आयुष्यभर जगावं. नो, नेव्हर. पण ते नातं तोडण्याआधी एकदा थोडा विचार करावा. तू आणि सोहमने आयुष्याची किती स्वप्न रंगवली असतील. नाही, तो त्यात आत्ता अजिबात रंग भरत नाहीये, मान्य आहे मला. पण म्हणून तूही गिव्हअप करणार आहेस? जोडीदार म्हणून तुझं काहीही कर्तव्य नाही. आणि या बाबतीत मी स्त्री पुरुष असा भेदभाव अजिबात करत नाही. जो स्ट्रॉंग असतो त्याने आपल्या जोडीदाराला सपोर्ट करावा, समजून घ्यावं. आणि तुम्हा दोघांमध्ये जास्त स्ट्रॉंग कोण आहे मी तुला सांगायला नको शुभ्रा? सध्या घरात जे काय चाललंय ते अजिबात योग्य नाहीये. पण या सगळ्याकडे जरा वेगळ्या दृष्टिकोनातून बघण्याचा प्रयत्न करतो. याच दुःखामध्ये सुखाची चाहूल दिसेल तुला. काहीतरी बदलतंय, खूप काहीतरी बदलणार आहे याची जाणीव होईल तुला. पुढे येणाऱ्या आयुष्यभराच्या आनंदासाठी थोडं दुःख, थोडा त्रास सहन करण्याची ताकद तुझ्यात आहे, मला खात्री आहे शुभ्रा. त्या नात्याकडे बंधन म्हणून नाही, सोबत म्हणून पाहण्याचा प्रयत्न कर. आणि मी मगाशी म्हटलं तसं एकदा विचार कर. तू घर सोडून जाणं याशिवाय वेगळं काही सोल्युशन आहे का आपल्याकडे? थँक्यू सर. येते.